सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं अमेरिकेचा पराभव करून T20 विश्वचषक मोहिमेची दणक्यामध्ये सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती झालेल्या या सामन्यामध्ये भारतानं अमेरिकेसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेला 8 बाद 131 धावांची मजल मारता आली. त्यामुळे भारतानं हा सामना 29 धावांनी जिंकला. ऐनवेळी संघामध्ये एंट्री मिळवलेल्या मोहम्मद सिराजनं प्रभावी मारा करताना 3 फलंदाजांना माघारी धाडलं, तर उपकर्णधार अक्षर पटेलनं देखील 2 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलं. त्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावरती भारतानं 20 षटकामध्ये 9 बाद 161 धावांची मजल मारली होती. सुरुवातीला अमेरिकेच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची 4 बाद 46 अशी अवस्था झाली होती. मात्र सूर्यकुमारनं एका बाजूनं किल्ला लढवून धावसंख्येला आकार दिला. त्यानं अवघ्या 49 चेंडूमध्ये नाबाद 84 धावा फटकावल्या, तर त्यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. याशिवाय ईशान किशननं 20 तर तिलक वर्मानं 25 धावांचं योगदान दिलं. पण इतर भारतीय फलंदाजांना फारशी चमकही दाखवता आली नाही. युवा भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा आज भारतामध्ये परतणार आहे. भारतीय संघ दुपारी 2 वाजता झिम्बाब्वेमधून मुंबईमध्ये पोहोचेल, तर क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघाच्या जल्लोषामध्ये स्वागत होईल. शुक्रवारी हरारे इथल्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला 100 धावांनी हरवून 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावरती आपलं नाव कोरलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवसांच्या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. नेहरू सेंटर इथं नवे क्षितिज या नावानं व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही व्याख्यानमाला पार पडते. तर या व्याख्यानमालेला बॉलिवूड सेलिब्रिटी खेळाडूंसह 900 जणांना निमंत्रित करण्यात आलंय. दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता नंतर आता मुंबईमध्ये ही व्याख्यानमाला पार पडते. या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये मोहन भागवत यांचं व्याख्यान झालंय. तर समाजाला एकसंघ करणं हेच संघाचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य हे भागवत यांनी यावेळी केलं. हमारी एक मौसी जी थी, संघ के घर में ब्याही गई, तो वापस आने के बाद उन्होंने कहा कि मुझे पता नहीं था मेरी एक सौत है. सौत है? सब शॉक हो गए, पूछा कौन? तो बोले संघ. इतना लग के वो करना पड़ता है तो दूसरे कामों के लिए समय ही नहीं बचता. इसलिए संघ ने पहले से तय किया है कि संपूर्ण समाज को संगठित करने के अलावा संघ को दूसरा कोई भी काम नहीं करना है. और ये काम पूरा होने के बाद और कोई दूसरा काम संघ नहीं करेगा. सब क्षेत्रों में स्वयंसेवक काम कर रहे हैं, लेकिन वो उनके कार्य अपने अपने स्वतंत्र, अलग, स्वायत्त, स्वावलंबी कार्य है. जैसे चर्चा होती है वैसा संघ का कोई डायरेक्ट या रिमोट कंट्रोल उन पर नहीं है. संघ कंट्रोल किसको कर सकता है? कंट्रोल की है क्या हमारे हाथ में? ये हमारे कार्यकर्ता लोग साथ में बैठे एक सभागृह में, उन्होंने कल काम बंद कर दिया, तो मैं क्या कर सकता हूं उनका? हमारा मन मर्जी और दोस्ती के आधार पर चलने वाला काम, उसमें कोई कंट्रोल की बात ही नहीं होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. तसंच ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विमानतळाचं विस्तारीकरण केलं जाणार असून नवीन टर्मिनल हे उभारलं जाणार आहे. नवीन इमारत उभारणीसाठी 555 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय. प्रवासी सुरक्षा, सोयी सुविधांसह आधुनिक टर्मिनल हे उभारण्यात येणार आहे. टर्मिनलचं काम हे वर्षभरामध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं असून नवीन टर्मिनलमुळे प्रवासी हाताळणी क्षमता ही 300 वरून 1000 वरती जाणार आहे. समांतर धावपट्टीच्या कामामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवांचा मार्ग हा मोकळा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीमध्ये उद्यापासून 2 दिवस भराडी देवीची यात्रा आहे. यात्रेला राज्यभरातील लाखो भाविक गर्दी करतात. उद्या मुख्यमंत्र्यांसह मुंबईचे भाजपचे नगरसेवक यात्रेला हजेरी लावणार आहेत. त्याशिवाय अनेक महत्त्वाचे नेते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी जमली आहे. आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा समाधी मंदिरामध्ये साजरा होणार आहे. राज्यासह परराज्यामधून देखील 700हून अधिक दिंड्या आणि 3 लाख भाविक शेगावमध्ये दाखल झालेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि दरम्यान शेगाव शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाची रक्कम मिळाली, पण वाढीव वेतनाचा फरक हप्ता अद्यापही मिळालेला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं राज्य सरकारकडून घोर फसवणुकीचा आरोप करत याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक देण्यासाठी सरकारनं कबूल करून देखील रक्कम न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय. तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारगे यांनी चेतावणी दिलेली आहे की येत्या 10 तारखेपर्यंत फरक हप्ता न दिल्यास रितसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेहताखेडा गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील 2 बोरवेल ह्या पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. तर केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणीपुरवठा योजनेचं काम हे पूर्ण झालेलं असून देखील नळांना पाणी येत नसल्यामुळे ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. तर प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जुन्नरमधील शेततळ्यामध्ये बुडून लहान मुलाचा मृत्यू झाला होता. आज त्याचं इनामदार कुटुंबाला एकनाथ शिंदेंनी 5 लाख देत मदतीचा हात देऊ केलाय. शिंदेंनी व्हिडिओ कॉल करून इनामदार कुटुंबियांशी संवाद देखील साधला. त्याबरोबरच नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे आलेले असता त्यांनी इनामदार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन देखील केलं होतं. धुळे शहरातील पारोळा रोडवरील अनवर नाल्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार श्यामसुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर येथे केलेल्या अंमली पदार्थांच्या कारवाईमध्ये गुजर याचा सहभाग असल्यामुळे बडतर्फ करण्यात आले. तर अंमली पदार्थांच्या केलेल्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार गुजर याला पुणे ग्रामीण पोलिसांनी 18 जानेवारीला अटक केली होती. गुजर यानं मुद्देमाल कक्षामध्ये जमा असलेला अंमली पदार्थ त्याच्या साथीदाराच्या मार्फत विकल्याचा आरोप होता. पुणे विमानतळावरील रनवेवरती कुत्र्यांचा वावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्याहून जळगावला जाणाऱ्या एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये या कुत्र्याचा व्हिडिओ काढला. विशेष म्हणजे पुणे विमानतळ हे वायुसेनेकडून संचालित करण्यात येतं. मात्र धावपट्टीवरती कुत्र्याचा वावर दिसून आल्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी असल्याचं समोर आलंय. वर्धा जिल्ह्यामध्ये मानसिक अस्थिर व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. या अंतर्गत मनोरुग्ण शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवलेली असून आतापर्यंत 25 मनोरुग्ण हे आढळलेले आहेत. रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या या व्यक्तींना रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आलेत. जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांतर्फे सामाजिक संस्था आणि विविध विभागांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात आली आहे. तर आढळलेल्या मनोरुग्णांच्या पालक नातलगांशी संपर्क साधून नातेसंबंध जोडण्याचं काम हे देखील पोलिसांनी केलं आहे. मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये बुरखा घालून एका पुरुषानं प्रवेश केला. मात्र इतर प्रवासी महिलांना त्याबद्दल संशय आला. या महिलांनी त्याची चौकशी केली असता बुरखाधारी पुरुष प्रवाशाचं भिंग फुटलं आणि त्यामुळे त्यानं चालत्या लोकलमधून उडी घेत पोबारा केला. मध्य रेल्वेच्या कर्जत फास्ट लोकलमधील ही घटना आहे. कोल्हापूरच्या शाहू मिल चौकामध्ये भीषण अपघात घडला. अपघातामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही जण हे जखमी झालेले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार क्रेटा गाडीनं दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं समोर आलंय. अपघाताचं कारण आणि अधिक तपशील मिळवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. मालेगाव महापालिका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यामुळे आणि लिफ्टची चेन ही तुटल्यामुळे हा अपघात घडलाय.
सुदैवानं लिफ्टमधील 18 जण हे सुखरूप बाहेर काढले गेलेत. लिफ्टचा दरवाजा हा पहिल्या मजल्यावरती अडकल्यामुळे नागरिक हे सुरक्षित राहिले. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून अग्निशमन आणि पोलीस दलाच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकीन डिग्निटी आणि 5 पत्रकार हे देखील अडकलेले होते. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या धामणधर गावाजवळील जंगल परिसरामध्ये अवैध सागवान वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. जंगलामध्ये सागवान झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर प्रादेशिक वन परिक्षेत्राच्या पथकानं छापा टाकला आणि त्यानंतर तोडलेले सागवान लाकूड हे पालापाचोळ्यामध्ये लपवून ठेवल्याचं आढळून आलं. यानंतर वन विभागानं मोठ्या प्रमाणावरती सागवान लाकूड, आरे मशीन आणि साहित्य हे जप्त केलं. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये विकासक सुशील रहेजानं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र त्याला अजूनही अटक झालेली नाही. यावरून आता वंचितनं आक्रमक पवित्रा घेतलाय. वंचितच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. सुशील चेंबूरच्या कार्यालयामध्ये असल्याचं समजताच वंचितचे कार्यकर्ते हे पोहोचले आणि रहेजानं तितक्यातच तिथून पळ काढला. मुंबई महापौर पदासाठी रितू तावडेंचं नाव घोषित झाल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत तावडेंना शुभेच्छा दिल्यात. आमची मालवणी भगिनी रितू तावडे यांची निवड निश्चित झाल्याबद्दल कौतुक आहे आणि पुढच्या वाटचालीत शुभेच्छा, अशी पोस्ट राणेंनी केली आहे. तर मालवणी माणूस जबाबदारीमध्ये कमी पडणार नाही. आता मुंबईचा विकास देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचा विश्वास हा देखील राणेंनी व्यक्त केला. बोरिवली आणि दहिसर परिसरामध्ये मुंबई महानगरपालिका फक्त मराठी फेरीवाल्यांवरतीच कारवाई करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. या संदर्भामध्ये प्रभागातील सहाय्यक अभियंता कार्यालयामध्ये मनसे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. तर यावेळी कारवाई करताना मराठी आणि अमराठी व्यापाऱ्यांमध्ये दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केलाय. यावेळी मनसेचे नेते कुणाल माईनकर आणि उपविभाग प्रमुख किरण नकाशे यांनी अमराठी फेरीवाल्यांवर देखील तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे. दरम्यान प्रशासनानं यावरती योग्य ती दखल घेण्याचं आश्वासन हे देखील दिलेलं आहे. मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक देखील बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालाय. याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपले उमेदवार माघारी घ्यावेत, जेणेकरून महापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकेल, अशी भाजपकडून विनंती करण्यात आली आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव हे निश्चित करण्यात आलेलं असून ते यापूर्वीच बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि यामुळे आता महापौर पदाची निवडणूक ही देखील बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अजितदादांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळाला तरी आनंदोत्सव न करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे, रंग उधळणे, जल्लोष टाळण्याचं आवाहन हे सुनील तटकरे यांनी केलंय. सोलापूरच्या वेळापूरमध्ये मतदानाच्या वेळी कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी बेमुदत आंदोलन केलंय. पोलीस अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप हा करण्यात आलाय. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी केलाय. मोहोळ शहरानजीकच असलेल्या हॉटेल स्वराज इथं ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय. तर 2 सीलबंद ईव्हीएम मशीन असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना जाब विचारला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी देखील घटनास्थळाचा आढावा घेतलाय. सातारा जिल्ह्यामध्ये एक अजय आणि शंभूराज देसाईंमधला संवादाचा व्हिडिओ हा सध्या जोरदार व्हायरल होतोय.
एका 80 वर्षांच्या आजी मतदानासाठी निघाल्या होत्या. तेवढ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांना वाटेत भेटतात. त्यानंतर शंभूराज देसाई आजीला कोणतं बटन दाबणार असं विचारतात. त्यावरती आजी जोरदार आवाजामध्ये शिवसेनेचं असं म्हणतात आणि मग उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. आजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. बटन दाबणार बटन कशाचं दाबणार विचारतात साहेब. बटन कशाचं दाबणार म्हणतात. असू दे पाया नका पडू असू दे चला. हे न्या किती कोणती सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते हे आमनेसामने आले होते. कराड तालुक्यात देखील वडगाव हवेलीमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यातील वडगाव हवेलीमध्ये बोगस मतदानावरून 2 गट एकमेकांसमोर आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे गावामध्ये एकही मतदान झालं नाही. सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बालगवडेमध्ये अद्याप एकही मतदान हे झालेलं नाही. गावकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली तरी देखील तोडगा हा निघालेला नाहीये. एका सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेल. मतदान होईल तिथं मतदान व्हावं. लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे आणि ते मतदान करतील असा विश्वास मला आहे. परभणी जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच परभणीच्या सेलू तालुक्यातील बोधगाव आणि तांडा इथल्या गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरील पुलासाठी मतदानावरती बहिष्कार टाकला. या गावामध्ये एकही मतदान झालं नाही. तहसील कार्यालयातील टीम ही गावामध्ये दाखल झाली आणि गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्ता करून देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नसल्याचा निर्धार या गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. सोलापूरमध्ये मतदान प्रक्रियेवरती गंभीर आरोप झालेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन खाली जादूटोणा केल्याचा अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांचा आरोप आहे. ईव्हीएमच्या खाली खिळा टोचलेले लिंबू मिरची आढळल्याचा दावा करण्यात आलाय. तर एका महिला मतदाराला मतदानानंतर चक्कर येऊन पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सांगितलं जात आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि उमेदवारांवरती कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी यंदाची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे. महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर इतर कोणत्याही पक्षानं अर्ज दाखल केलेले नाही आणि त्यामुळे 11 फेब्रुवारीला या दोन्ही पदांची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे रितू तावडे महापौर आणि संजय घाडी उपमहापौर म्हणून जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.